नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. शिवलीला अमृत 11वा अध्याय कथासार. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्यासांनी लिहिलेल्या स्कंद पुराणावर आधारित हे ते 15 अध्याय यांचे प्राकृतिक भाषेत लिहिलेले शिवलीला अमृत आहे. त्यातील 11वा अध्याय पारायणासाठी घेतात. त्यामध्ये भस्म आणि रुद्राक्ष महिमा सांगितला आहे. शंकर भगवानांना भस्म आणि रुद्राक्ष फार प्रिय होती. या अध्यायात एक कथा सांगितली आहे. चला तर मग ती कथा आपण पाहूया. महानंदा नावाची एक वेश्या होती. तिचे काही नियम होते. ती ज्या पुरुषाकडून धन घ्यायची त्याची 3 दिवस पत्नी म्हणून राहायची. एकनिष्ठ पत्नीसारखी त्याची सेवा करायची. तिने कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा तिने घातल्या होत्या. त्यांना ती भस्मसुद्धा लावायची. त्यांना तिने नाचायला बोलायला शिकवलेलं. ती शिवभक्त असल्यामुळे शिवलीला पुराण श्रवण करायची. तेव्हा ते दोघे कुकुट मरकट म्हणजेच कोंबडा आणि माकड शिवलीला पुराण ऐकायचे. तिची ही भक्ती बघून शंकर भगवानांनी तिची परीक्षा घेतली. तिच्याकडे ते सौदागर बनून आले. त्यांच्याकडून धन घेऊन 3 दिवसासाठी त्यांना सेवा करण्याचे वचन तिने दिले. शंकर भगवानने तिच्याकडे त्यांचे दिव्यालिंग वस्तू ठेवायला दिले आणि सांगितले, ही माझी किमती वस्तू आहे. हिला काही झाले तर मी जीव देईन. त्यानंतर अचानक तिच्या घराला आग लागते. ते लिंग भस्मसात होते आणि तो सौदागर जीव देतो. ती वेश्या असली तरी 3 दिवसांसाठी त्याची पत्नी असल्यामुळे ती सुद्धा जीव देते. तिची ही निष्ठा बघून शंकर भगवान प्रसन्न होतात आणि तिला शिवपदाला नेतात. यामधील कुकुट मरकट म्हणजेच कोंबडा आणि माकड हे पुढे राजपुत्र होतात. एक राजाचा मुलगा होतो तर दुसरा प्रधानाचा. मागच्या जन्माच्या संस्कारामुळे ते शिवभक्त होतात. त्यांच्यामध्ये असलेलं वैराग्य बघून राजा व प्रधान यांना चिंता वाटते. हे पुढे राज्य कसे करणार म्हणून ज्योतिषाला बोलवून त्याचे भविष्य बघतात. ज्योतिषी सांगतो, या राजपुत्राची 12 वर्षे भरली आहेत. तो आता मृत्यू पावेल आणि त्याप्रमाणे घडते. यावर उपाय काय म्हणून ज्योतिषी राजाला सांगतो. 4 वेदात सार म्हणून हा रुद्राध्याय शंकराला प्रिय आहे. जप तप ध्यानापेक्षा महत्त्व असलेला हा रुद्राध्याय श्रवण पठण कर. त्याप्रमाणे त्या राजाने म्हणजेच भद्रसेनाने हजारो आवर्तने रुद्राध्यायाची केली आणि त्याचा मुलगा जिवंत झाला. शिवलीला अमृत त्यामधील हा 11वा अध्याय म्हणजेच रुद्राध्याय रुद्राक्ष आणि भस्मचा महिमा सांगतो. संपूर्ण शिवलीला अमृत न वाचता हा 11वा अध्याय जरी वाचला तरी पुण्य मिळेल असे म्हटले आहे आणि नेहमी आपल्यावरती महादेवाची कृपा राहील. त्यासाठी हा अध्याय रोज श्रवण करा. धन्यवाद.